शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीनमध्ये तिसरी फवारणी ही प्रामुख्याने आपल्या सोयाबीन पिकाचे फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये झाल्यावरती करत असतो. प्रामुख्याने आपण सोयाबीन पिकांच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत ही फवारणी करत असतो. त्यामुळे आपल्या शेंगांमधील दाण्याचे वजन व शायनिंग वाढवण्यास आपल्याला ही फवारणी मदत करते. तसेच शेंग पोखरणाऱ्या अळीवर सुद्धा नियंत्रण मिळवण्यासाठी आपण ही फवारणी करत असतो. शेतकरी मित्रांनो, मागच्या 2 वर्षापासून शेवटच्या स्टेजला तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्याने जर शेवटच्या स्टेजला तांबेरा आला तर आपल्या सोयाबीनचे पाने लवकर वाढले जातात. परिणामी सोयाबीनला शेंगा भरण्यासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही. त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाचे दाणे भरले जात नाही. त्यामुळे एखाद्या बुरशीनाशकाचे आपल्याला या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपण बायर कंपनीचे फॉलिक्युअर किंवा टेबिकुनॅझोल घटक असलेले इतर कोणत्याही बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो. तसेच अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कीटकनाशकाची आवश्यकता आहे. त्यामध्ये आपण बॅराझाइट प्लस प्रोपेक्स सुपर याचे कॉम्बिनेशन मारल्यास आपल्याला बेस्ट रिझल्ट पाहायला मिळेल. तसेच आपल्या सोयाबीनचे दाणे भरण्यासाठी आपण 0050 या विद्रव खताचा वापर करू शकतो. धन्यवाद.